अमाऊंट सांगता येणार नाही, मात्र जे काही दिसते बघा, परवा हे गेलेल्यापैकी सोमनाथ वास्कर यांनी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली की मातोश्री आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. तर आगरी समाजाच्या एका युवकाने त्यामध्ये त्याला उत्तर दिलं की भाई 1.5 कोटीसाठी तुझं भविष्य खराब करू नकोस, 1.5 कोटीसाठी तुझं भविष्य खराब करू नकोस, हे फेसबुकवर आहे. लक्षात आलं का? याचा अर्थ काय आहे? त्या लहान मुलाला किंवा त्या तरुण मुलाला समजतंय की सोमनाथचं भविष्य पक्ष जपतोय. त्याला महानगर प्रमुख केला आम्ही, अनेक लोकांची संमती नव्हती, परंतु आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांकडून संमती मिळवली. त्याच्या मागचा उद्देश एक तरुण मुलगा आहे, पुढे एक तरुण नेतृत्व तयार होईल. आम्ही आमच्यासाठी बसलो नाही. म्हणून आज आमचं जे बघा, आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे शिवसेना प्रमुखांपासून काय परंपरा चालत आलेली आहे. आणि आज मी तर 74 वर्षाचा माणूस आहे हो, पण तुम्हाला मी तरुण वाटत नसेल तर मी काम नाही करणार. पण एकूणच तुम्ही म्हणताय 6च्या 6 लोकांनी आर्थिक व्यवहार झाले असतील असं. हां, नाही तर हे जाण्याचं कारण काय? नाही, आपले जे उर्वरित बाकीचे जे आहेत नगरसेवक जे आता शिवसेनेमध्ये त्यांच्याशी पण त्यांनी संपर्क केला असेल ना? एक नगरसेवक आहेत नाही काय? त्यांना आकडा माहिती असेल ना, असं संपर्क केला 1-1.5 काय म्हणजे किती झाले असेल, किती वाटप झालं असेल काय, असं जरा 2 वेळी बोललात तर जरा पाहिजे सांगून टाका. आकडा शून्य किती होते हेच नगरसेवक त्यांच्या दृष्टीने हिरे माणकी होते आणि आज त्यांना नाकारल्यामुळे त्यांनी पैसे घेतले अशा पद्धतीचा आरोप ही मंडळी करतायत. असाच आरोप आमदारांसंदर्भात केला. उभाटाच्या मुळात रस्ते का माल सस्ते में अशी परिस्थिती झालेली आहे. बुधवारच्या बाजारात जुने कपडे इस्त्री करून विकतात आणि रस्ते का माल सस्ते में अशा पद्धतीने घोषणा देतात. त्या पद्धतीने रोज सामन्यामध्ये नवीन नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करतात. पदं घ्यायलासुद्धा कोण शिल्लक नाही आहे. त्यांची अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. शिवसेनेचं मूळ तत्त्व हे लोक विसरले. भावनेपोटी काही मंडळी राहिली होती, परंतु लोकांच्या लक्षात आलं की आता उद्धव ठाकरे यांच्या मागे जनाधार राहिलेला नाही आहे, कारण त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत. लोकांनी यांना विधानसभेत नाकारलं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्याकडे कशा करता राहतील? शिवसेना म्हणून ते त्या ठिकाणी राहिले होते, परंतु खुर्चीकरता काँग्रेसची लाचारी यांनी पत्करलेली आहे. त्यामुळे सर्व लोक यांना सोडून जात आहेत. पण सोडून जाणाऱ्यांवर अशा पद्धतीने लोक टीका करतायत. आरोप करणारे विठ्ठल मोरे मागच्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बोलून एका दिवसात त्यांचं जिल्हाप्रमुख पद काढून टाकलं, त्यांना न विचारता. आणि आता काहीतरी गणेश नाईकांचे साथीदार आहेत, गणेश नाईकांना मिळालेले आहेत असा आरोप माजी खासदार राजन विचारे आणि नगरसेवकांनी त्यांच्यावरती केला आणि म्हणून त्यांना काढलं. आणि 2-4 दिवसात काहीतरी उपनेत्याचा तुकडा त्यांच्यासमोर फेकला. आणि ते जर आमच्यावर आरोप करतील तर विठ्ठल मोरे आपलं जिल्हाप्रमुख पद का काढलं आपल्याला न विचारता, त्याचं उत्तर पहिलं तुम्ही मातोश्रीकडे मागा आणि मग आमच्या लोकांवर टीका करा.